नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देशपांडे मॅथ्स अकॅडमी मध्ये पुन्हा तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, आपण आधीचे जे 2 क्लासेस झाले त्या क्लासमध्ये आपण बघितलं की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ सम अँड डिफरन्स ऑफ अँगल्स है ना। तर हा टॉपिक आपण कंप्लीट केलेला आहे। आज आपण स्टार्ट करणार आहोत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अलाइड अँगल्स। हा एका लेक्चर मध्येच कंप्लीट होणारा टॉपिक आहे। याचे आपण क्वेश्चन्स बघणार आहोत आज। तर चला स्टार्ट करूया ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अलाइड अँगल्स। तर पहिला क्वेश्चन काय आहे? पहिला क्वेश्चन बघूया। sin 76.5 डिग्री याची व्हॅल्यू विचारलेली आहे, ऑप्शन्स दिलेले आहे। हा विचारला होता कर्नाटका, याचा KEM चा लॉंग फॉर्म होतो कर्नाटका इंजिनिअरिंग आर्किटेक्चर अँड मेडिकल एग्जाम मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे 2017 ला, आणि तो क्वेश्चन आहे 2018 ला विचारलेला। तर बघूया 765 काय होतं की आपण सगळ्यात पहिले आपण काय करायचं की याला क्वाड्रंट मध्ये कन्वर्ट करायचं। क्वाड्रंट काढून घ्यायचे। 0 हे 90 डिग्री है, 180 डिग्री है, 270 डिग्री आणि हे और 360 डिग्री। ठीक आहे। आपण कोणताही अँगल कशाच्या रेफरन्सनी घेतो? पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस। पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस नी आपण कोणताही अँगल कन्सिडर करत असतो। ही निगेटिव्ह डायरेक्शन आहे एक्स ऍक्सिस ची आणि वाय ऍक्सिस नी तर करतच नाही। ठीक आहे। तर पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस, तर इथनं आपण स्टार्ट केलं की अँगल स्टार्ट केला, हे झालं 180, हे झालं 360, एक राऊंड मारला आपण पूर्ण। पुन्हा इथनं निघालो, तुम्ही आपल्याला माहिती आहे 765 फार दूर आहे, तर पुन्हा इथनं आलो, असा राऊंड मारला तर 360 प्लस 360 म्हणजे 720 होईल। 720 म्हणजे साइन आपण कुठे आलो? पुन्हा त्याच पोझिशनला आलो, ज्या रेफरन्सनी आपण अँगल मेजर करतो त्याच रेफरन्सवर आपण पोहोचलो। इथे 2 राऊंड मारून 760 डिग्री म्हणजे 0 डिग्री, त्याला 0 डिग्री म्हणून। 0 डिग्री और 360 और 760 720, तर अशा प्रकारे असतं। तर साइन 765 डिग्री इज इक्वल टू झालं साइन 720 प्लस, आता 765 साठी 45 इथे ऍड करावे लागेल। किती ऍड करावे लागेल? 45, म्हणजे आणखी पुढे गेलो आपण, तर आपला अँगल हा झाला, हा टोटल झाला, हा टोटल अँगल झाला आपला। इथनं स्टार्ट करून 2 राऊंड मारून इथे पोहोचलो आपण 765। तर 765 म्हणजेच जर आपण विथ रिस्पेक्ट टू पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस बघितला तर फक्त 45 डिग्रीचा अँगल झाला। किती डिग्रीचा अँगल झाला? फक्त 45। तर साइन याचं कन्वर्शन काय होईल? साइन 45 डिग्री। क्लियर? साइन 45। आणि एक मी तुम्हाला नंतर पुढच्या न्यूमेरिकल मध्ये कन्सेप्ट सांगणारच आहे हॉरिझॉन्टल लाईन आणि व्हर्टिकल लाईनचा। तर ही काय? हॉरिझॉन्टल लाईन। ते हॉरिझॉन्टल लाईन कन्वर्शन करत नाही, साइनचं साइन मध्येच आपण अँगल घेत असतो, कॉसचा कॉस मध्येच। तर साइन 45 डिग्री झालं आणि याचा आन्सर आला 1/1। ऑप्शन काय करेक्ट? डी। ऑप्शन डी करेक्ट। ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्ही काढू शकता। ठीक आहे। नेक्स्ट हा क्वेश्चन आहे साइन 31 π/3। याला मी असं लिहिलं, डिवाइड करून टाकलं तर येईल 10 पाय प्लस π/3। ऍक्च्युअली तुम्ही याला असंही लिहू शकता और पाय, याला 2 पाय और 2 पाय। आता बघा यात किती राऊंड मारायचे आहेत आपल्याला? यात बघूया, तर हे होईल π/2, हे 90 वगैरे आपण नाही लिहू आता, आपण π/2 रेडियन मध्ये। याच्यात फरक काय असतो? 3π/2। हे काय असतं? हे जे आपण मेजर करून राहिलो हे रेडियन असतं,
आणि ते काय असतं डिग्री असतं. आता आपण जे बघितलं होतं याच्या आधी ते डिग्री मध्ये, हा क्वेश्चन डिग्री मध्ये होता, हा रेडियन मध्ये. दोन मेजरमेंट आहे अँगलचे. ठीक आहे. तर इथं स्टार्ट केलं आपण पाय, 2 पाय, पुन्हा एक राऊंड केला तर 4 पाय, पुन्हा 6 पाय, 8 पाय, 10 पाय आणि पाय बाय 3. पुढे गेलो, हा अँगल आहे आपला टोटल 31 पाय. हा पूर्ण अँगल काय 31 पाय बाय 3. तर विथ रिस्पेक्ट टू पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस जर बघितला तर हा फक्त अँगल बनून राहिलाय पाय बाय 3 चा. कारण की 0 म्हणा, 2 पाय म्हणा, 6 पाय, 8 पाय किंवा 10 पाय सेमच आहे पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. म्हणजे हा अँगल बनेल फक्त कितीचा, साइन पाय बाय 3 चा. आणि साइन पाय बाय 3 म्हणजे साइन 60 √3/2 असते, हे आपल्याला माहिती आहे. किती असते, √3/2. ऑप्शन ए करेक्ट आहे. ऑप्शन ए करेक्ट आहे. क्लियर. सिंपल क्वेश्चन्स होते. चला थर्ड नंबरचं न्यूमेरिकल बघूया. थर्ड नंबरचं न्यूमेरिकल आहे द व्हॅल्यू ऑफ cos 270 degree plus theta, cos 270 degree plus theta into cos 90 minus theta, cos 90 minus theta minus sin 270 minus theta into cos theta. ठीक आहे. याची व्हॅल्यू विचारलेली आहे त्यांनी. कर्नाटका सीईटीचा क्वेश्चन आहे. कर्नाटका सीईटी 2018 सॉरी 2005 चा आहे. आणि ऑप्शन्स दिलेले आहेत. 0-1 सी ऑप्शन आहे. 1/2 हा क्वेश्चन बघा. तर याच्यासाठी थोडे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. 2 कन्सेप्ट लागतात इथे 2 कन्सेप्ट आपण आज क्लिअर करूया. या न्यूमेरिकल अशा टाइपचे जर न्यूमेरिकल आले तर हे न्यूमेरिकल आपण इझिली सॉल्व्ह करू शकलो पाहिजे. यासाठी आपल्याला इथे 2 कन्सेप्टची आवश्यकता आहे. 2 कन्सेप्ट क्लिअर करावे लागतात. ज्याचे आहे क्लिअर तो हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकतो. पहिला कन्सेप्ट सांगतो मी तुम्हाला. पहिला कन्सेप्ट असा आहे की आपण याला क्वाड्रंट मध्ये कन्वर्ट करूया. 0, 90 डिग्री, 180 डिग्री, 270 डिग्री, 0 और 360 डिग्री. ठीक आहे. फर्स्ट क्वाड्रंट झाला. सेकंड, थर्ड अँड फोर्थ. आता बघा cos 270 क्वेश्चन काय आहे आपला, cos 270 प्लस थीटा इंटू cos 90 मायनस थीटा मायनस साइन 270 मायनस थीटा इंटू cos थीटा इज इक्वल टू करायचं आहे. तर न्यूमेरिकल एका लाईनचं आहे. याचं डायरेक्ट आन्सर येऊ शकतंय आपण सॉल्व्ह केलं तर एका लाईन मध्ये. पण प्रॉब्लेम काय आहे, इथे 2 कन्सेप्ट लागतात. पहिला कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो की cos 270, 90, 270 मायनस थीटा वगैरे विचारलेला आहे. तर ही आहे व्हर्टिकल लाईन. ही काय आहे, व्हर्टिकल लाईन. थोडी वरती गेली असेल ठीक आहे, पण आपण इथे लिहूया. ही आहे व्हर्टिकल लाईन, ही आहे हॉरिझॉन्टल लाईन. तर व्हर्टिकल लाईन ही काय, जादू की छडी. काय आहे, जादू की छडी.
काय जादूची छडी आहे. जादूची छडी आहे म्हणजे काय करते की साईनला कन्वर्ट करते कॉस मध्ये आणि व्हाईस वर्सा लक्षात ठेवायचं. साईनला कॉस मध्ये, कॉसला साईन मध्ये, साईनला कॉस मध्ये, कॉसला साईन मध्ये लक्षात ठेवायचं. टॅनला कॉट मध्ये, कॉटला टॅन मध्ये, कोसेकला सेक मध्ये, सेकला कोसेक मध्ये, हे काय करतं कन्वर्ट करतं. अच्छा, तर ही जी आहे म्हणजे व्हर्टिकल लाईन म्हणजे काय 90 प्लस थिटा 90 मायनस थिटा म्हणजे साइन 90 प्लस थिटा तोही कॉस होतो, साइन 90 मायनस थिटा तो पण कॉस होतो. आणि कॉस 90 मायनस थिटा काय होईल साइन मध्ये कन्व्हर्शन होईल. कॉस 90 प्लस थिटा तो पण साइन मध्ये कन्व्हर्शन होईल. टॅन 90 मायनस थिटा हे लक्षात आलं आता तुमच्या. जास्त एक्सप्लेन करण्याची इथे आवश्यकता नाहीये. 90 प्लस थिटा असू द्या 90 मायनस थिटा असू द्या, साइनचं कन्व्हर्शन कॉस आणि कॉसचं साइन. बरं 270 असलं तर 270 सुद्धा ही व्हर्टिकल लाईन वर येते, तर साइनचं कन्व्हर्शन कॉस आणि कॉसचं साइन, टॅनचं कॉट, कॉटचं टॅन, सेकचं कोसेक आणि कोसेकचं सेक. 270 प्लस थिटा असलं तर समजा जर आपल्याला साइन 270 प्लस थिटा काढायचं असलं तर कन्व्हर्शन कॉस मध्ये. ठीक आहे. आणि होरिझोंटल लाईन ही जादूची छडी नाहीये, ही जादूची छडी नाहीये म्हणजे ही कन्व्हर्शनच नाही करत. साइनला साइन मध्ये ठेवते, कॉसला कॉस मध्ये ठेवते, टॅनला टॅन मध्ये ठेवते. एक्झाम्पल सांगा. तर एक्झाम्पल आहे 180 प्लस थिटा, साइन 180 प्लस थिटा साइन थिटा होईल. प्लस मायनस नंतर बघू. प्लस मायनसचं अजून मी सांगितलं नाही, तो दुसरा कन्सेप्ट आहे. हा पहिला कन्सेप्ट लक्षात ठेवायचा कारण की याला स्प्लिट केलं मी दोन कन्सेप्ट मध्ये. पहिला कन्सेप्ट हाच आहे, व्हर्टिकल लाईन आणि होरिझोंटल लाईन. ठीक आहे. तर पाय प्लस थिटा किंवा पाय मायनस थिटा असेल तर साइन साइन मध्येच राहतं, कॉस कॉस मध्ये, टॅन टॅन मध्ये, कॉट कॉट मध्ये, सेक सेक मध्ये आणि कोसेक कोसेक मध्ये. पण 90 प्लस थिटा किंवा 270 प्लस थिटा मायनस थिटा असलं तर कन्व्हर्शन होतं. पाय हे काय 2 पाय, 0 म्हणा नाहीतर 2 पाय म्हणा. 2 पाय प्लस थिटा 2 पाय मायनस थिटा, तर साइन साइन मध्येच. कारण की कोणत्या लाईन वर येते ती, ते येत आहे होरिझोंटल लाईन वर आणि होरिझोंटल लाईन वर येत असल्यामुळे काहीही त्यात कन्व्हर्शन होत नाही. ठीक. जर हे कळलं असेल तर दुसरा कन्सेप्ट सांगतो. हा तर कन्सेप्ट तुम्हाला मी त्या दिवशी पण सांगितला होता, ऍड शुगर टू कॉफी. जर अँगल फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येत असेल तर सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे अँगल तुम्ही लिहाल समोर तर त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते. इथे फक्त साइन पॉझिटिव्ह असते आणि बाय डिफॉल्ट कोसेक त्याचा रेसिप्रोकल पण पॉझिटिव्ह येतो, कॉस आणि टॅन निगेटिव्ह येतो. ठीक आहे. कॉट आणि टॅन आणि कॉस निगेटिव्ह आलं तर त्याचे रेसिप्रोकल पण निगेटिव्ह येतील, हे सांगायची गरज नाहीये पण लक्षात ठेवा. ठीक आहे. तरी इथे थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह येतं, टर्न साइन कॉस निगेटिव्ह. इथे फोर्थ क्वाड्रंट मध्ये फक्त कॉस पॉझिटिव्ह येतं, साइन आणि टॅन निगेटिव्ह येतं. बस एवढंच पाहिजे. या न्यूमेरिकलची रिक्वायरमेंट झाली फुलफिल. बघा कॉस 270 प्लस थिटा कशात कन्व्हर्शन होईल साइन थिटा. लिहून टाकलं पहिलेच. कॉसचं कन्व्हर्शन व्हर्टिकल लाईन वर येऊन राहिलं 270, कॉसचं कन्व्हर्शन साइन मध्ये. आता बघूया 270 प्लस थिटा म्हणजे अँगल कुठे चाललाय, कॉसच्या समोरचा अँगल कुठे चाललाय, तो चाललाय फोर्थ क्वाड्रंट मध्ये. कुठे चाललाय फोर्थ क्वाड्रंट मध्ये. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस काय असतो पॉझिटिव्ह असतो, त्याच्यासमोर साइन लिहायची गरज नाहीये, बाय डिफॉल्ट साइन पॉझिटिव्हच असतं. तर हा फक्त कन्वर्ट होईल साइन थिटा. कॉस 90 मायनस थिटा, कॉस 90 मायनस थिटा तर 90 व्हर्टिकल लाईन वर येऊन राहिलं 90, तर याचं कन्व्हर्शन कशात होईल साइन थिटा मध्ये. आणि याच्या आधी साइन वगैरे लिहावं लागेल का कोणतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह. तर 90 मायनस थिटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये येतोय फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन काय असतात पॉझिटिव्ह असतात, म्हणून साइन थिटाच लिहिलं. इथे मायनस लिहिलं. 270 मायनस थिटा, 270 दिसलं
व्हर्टिकल लाईन आल्याबरोबर साईनचं कन्व्हर्शन कशात होईल? कॉस मध्ये. साईनचं कन्व्हर्शन कशात होईल? कॉस मध्ये. लिहून टाकलं कॉस थीटा. पण साईन लिहायचं राहिलंय, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह ते ऍड शुगर टू कॉफी वरून करायचं. कन्व्हर्शन केलं आपण फक्त. तर 270 मायनस थीटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये? 270 मायनस थीटा आधी म्हणजे थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंट मध्ये साईन काय असतं? निगेटिव्ह. काय असतं? निगेटिव्ह. तर इथे लिहायचं निगेटिव्ह. याला ऑब्झर्व करायचं, इथे साईन लिहायचं. याच्या समोर साईनच्या समोर अँगल आलेला आहे, त्याच्यामुळे ती व्हॅल्यू काय येणार आहे? पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? तर निगेटिव्ह. आणि सर इथे कॉस थीटा लिहिलं. थीटा हा ॲक्युटच अँगल असतो, तो पॉझिटिव्हच असतो. कॉस थीटा, साइन थीटा, टॅन थीटा तुम्ही जे करून राहिले 270 प्लस थीटा, 270 मायनस थीटा, तर तो थीटा जर तुम्ही एखाद्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सोबत लिहिला तर तो पॉझिटिव्हच येणार आहे. पण तो अँगल जर निगेटिव्ह येऊन राहिला आहे, हा अँगल जर याची व्हॅल्यू जर निगेटिव्ह येत आहे तर ती कशी रिप्रेझेंट करा? तर निगेटिव्ह पहिले लिहा आणि मग कॉस थीटा. ठीक आहे. तर थर्ड क्वाड्रंट मध्ये येऊन राहिलाय म्हणून हा निगेटिव्ह झाला आणि कॉस थीटा लिहिला. इतकं सिंपल आहे. सिंपल वे. बस साइन स्क्वेअर थीटा आणि मायनस मायनस प्लस झालं कॉस स्क्वेअर थीटा. आन्सर आलं बरं. ऑप्शन डी. किती लाईनचा क्वेश्चन आहे बघा, किती छोटा न्यूमेरिकल होता. फक्त कॉन्सेप्ट महत्वाचे आहे. ठीक आहे. क्लिअर. चला नेक्स्ट बघूया. व्हर्टिकल लाईन जादूची छडी असते हे लक्षात ठेवायचं, आणि हॉरिझॉन्टल लाईन जादूची छडी नसते, काहीही ती कन्वर्ट करत नाही. क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन नंबर 4 बघूया. At x is equal to 5 pi by 6, the value of 2 sin 3x plus 3 cos 3x is, आणि हा क्वेश्चन विचारला होता ओरिसा जी 2010. ऑप्शन्स आहे त्याचे 0 1 0, बी ऑप्शन आहे 1, सी ऑप्शन आहे -1 आणि डी ऑप्शन आहे नन ऑफ दीज. हे 4 ऑप्शन दिले आहेत. चला आपण तिकडे करूया. ठीक आहे. बस यात व्हॅल्यू पुट करायची आहे एक्सच्या जागेवर, काहीच कठीण नाही. व्हॅल्यू पुट केली आपण 2 sin 3x प्लस 3 cos 3x. क्वेश्चन दिलेला आहे 2 sin 3x च्या जागेवर काय व्हॅल्यू लिहायची? 5 pi by 6 प्लस 3 cos 3 into 5 pi by 6. 3 to the तर हे झालं 2 sin 5 pi by 2. काय झालं? 5 pi by 2. आणि हे झालं 3 cos अगेन 5 pi by 2. काय झालं? 5 pi by 2. सिंपल. sin 5 pi by 2, तर याची तर व्हॅल्यू काढावी लागेल आपल्याला 5 pi by 2. तर 5 pi by 2 कुठे येतं? अगेन आपण pi by 2 pi 3 pi by 2 आणि 2 pi लिहिलं. तर हे 2 pi पेक्षा जास्त आहे pi by 2. इथं आपण निघालो pi 2 pi आणि 2 हे झालं 5 pi by 2. हे झालं 5 pi by 2. बरोबर आहे. pi by 2 pi by 2 pi प्लस pi by 2 हे होतं 5 pi by 2. तर हे झालं 2 sin 2 pi प्लस pi by 2 आणि 3 cos 2 pi प्लस pi by 2. ठीक आहे. तर 2 sin
हा 2 पाय प्लस पाय बाय 2. तर हे कोणत्या लाईनवर आलं? हॉरिझॉन्टल लाईनवर. आणि हॉरिझॉन्टल लाईनवर आलं तर आपण लिहिलं साइन पाय बाय 2. साइन पाय बाय 2. ठीक आहे. आणि इथे येईल 3 cos पाय बाय 2. जो अँगल आहे, कारण की रेफरन्स जर पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस घेतलं तर फक्त पाय बाय 2 अँगल दिसतंय. तर साइन आणि कॉसच्या समोर लिहिलं साइन पाय बाय 2 माहिती आहे आपल्याला 1 येतं आणि कॉस पाय बाय 2 0. 2 into 1 plus 3 into 0. त्याचा आन्सर आला 2. याचा आन्सर आला 2. नन ऑफ दीज. ऑप्शन काय आहे? नन ऑफ दीज. कारण की याची व्हॅल्यू तर 2 येते आणि इथे तर 2 आन्सर आहेच नाही. तर याचा आन्सर येत आहे नन ऑफ दीज. क्लिअर? बघून घ्या. तोपर्यंत मी 5th नंबरचा क्वेश्चन लिहितो. फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे साइन 15 डिग्री आणि विचारला होता की कर्नाटकाच आहे 2018. फार सिंपल क्वेश्चन होता. तुम्हाला मी सांगितलं होतं याची डायरेक्ट व्हॅल्यू लक्षात ठेवा. काय सांगितलं होतं मी? याची डायरेक्ट व्हॅल्यू पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. वन माइनस √3 अपॉन 2√2 आणि डी ऑप्शन है 1 प्लस √3 अपॉन 2√2 नहीं देना, फक्त √2 दी, कारण की हा ऑप्शन आणि हा ऑप्शन सेम होऊन जाईल. तर साइन 15 डिग्री त्याची व्हॅल्यू मी तुम्हाला सांगितली होती √3 - 1 अपॉन 2√2. पाठ करून घ्यायचं, लक्षात ठेवायचं. सर कन्फ्युजन होते असं जर कोणी म्हणत असेल की साइन आणि कॉस मध्ये कन्फ्युजन होतं सर. साइन 15 डिग्री √3 - 1 अपॉन 2√2 आणि कॉस 15 डिग्री √3 + 1 अपॉन 2√2. असं का लक्षात नाही राहत? तर हे लक्षात ठेवायचं की तुम्ही याचे ग्राफ जर बघितले तर साइन असा असतो आणि कॉस असा असतो. हे पाय बाय 2, हे पाय, हे 0. तर साइनची व्हॅल्यू 15 डिग्री इतके देईल काहीतरी. तर कॉसची जास्त दिसते साइन पेक्षा, म्हणजे √3 - 1 ही व्हॅल्यू कशाची असेल? पॉझिटिव्ह. ही व्हॅल्यू निगेटिव्ह येते. √3 ची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला 1 पॉइंट समथिंग येत आहे 73 वगैरे, त्याच्यामुळे ही तर निगेटिव्ह होऊन राहिली. ठीक आहे. 2√2 हे लक्षात ठेवावं लागतं. तर कॉसची व्हॅल्यू जास्त आहे म्हणून √3 + 1 ही कॉसची आहे. बरं तसं नाही आलं, लक्षात नाही राहिलं, सपोज आपण म्हटलं की लक्षात ठेवायचं आणि असं होतं कधी कधी नाही राहत लक्षात, कन्फ्युजन होतं. आणि असे जर दिले √3 आणि 1 आहे आणि 2√2 पण आहे असे ऑप्शन्स असले तर थोडं कन्फ्युजन होतच. तर आपण काय करायचं? सिंपल साइन 15 डिग्रीला लिहायचं साइन 45 - 30. मी काही रॉंग लिहिलं? काहीच रॉंग नाही लिहिलं. 45 - 30 किती होतं? 15 डिग्री. साइन ए कॉस बी माइनस कॉस ए साइन बी. साइन ए माइनस बी चा फॉर्म्युला लावला. साइन ए कॉस बी, कारण हा माझा ए आहे, हा बी आहे. कॉस 30 माइनस कॉस 45 साइन 30 असं होईल. आणि साइन हे किती होतं? 1/√2 45. कॉस 45 पण 1/√2 होतं. कॉस 30 किती होतं? √3/2 माइनस हे 1/√2 आणि साइन 30 1/2. किती झालं? डिनॉमिनेटर तर सेम आहे 2√2 आणि हे झालं √3 - 1. ऑप्शन ए. ऑप्शन ए. लक्षात जर नाही राहिलं तर असं पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता, हे लक्षात ठेवा. ठीक आहे ना? क्लिअर? चला पुढचं न्यूमेरिकल बघूया. 6 नंबरचं. 6 नंबरचं दिलंय tan 75 डिग्री माइनस cot 75 डिग्री इज इक्वल टू, याची व्हॅल्यू विचारलेली आहे आणि हा आहे 50.
PBCET कधी आलेला आहे 2000. PBCET ला हा क्वेश्चन विचारला होता आणि याचे ऑप्शन्स आहेत 2√3, बी ऑप्शन आहे 2+√3, सी ऑप्शन आहे 2-√3 आणि डी ऑप्शन आहे -2√3. हे 4 ऑप्शन दिलेले आहे. आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे tan 75 - cot 75. तर मी एक काम करतो, याला कन्वर्शन साठी tan 75 आहे, तर याला 75 च्या ऐवजी मी याला 15 डिग्री मध्ये कन्वर्शन करण्याचा प्रयत्न करतो. कशा 15 डिग्री? तर मी असं जर लिहिलं तर बघा, आता tan 75 डिग्री cot 75 डिग्रीला लिहिलं मी tan 90 - 15 डिग्री cot 90 - 15 डिग्री. मी काही रॉंग लिहिलं? काहीच नाही. 90 - 15 किती होतं? 75. काहीच रॉंग लिहिलं? काहीच नाही. टॅनच्या समोर 75 लिहिलं, कॉटच्या समोर 75 लिहिलं. तर काय लिहिलं? 90 - 15. काय लिहिलं? 90 - 15. 90 - 15 तर ही तर व्हर्टिकल लाईन आहे सर. 90 + थीटा 15 डिग्रीला जर तुम्ही थीटा कन्सिडर केला तर 90 - थीटा, तर टॅनचं कन्वर्शन कॉट मध्ये, कॉट थीटा म्हणजे कॉट 15 डिग्री होईल. कॉट 15 डिग्री किती होईल? कॉट 15 डिग्री. आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो. 90 - थीटा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, तर पॉझिटिव्हच राहील. म्हणजे त्याच्या मागे निगेटिव्ह येणार नाही. इथे ऑलरेडी मायनस दिलाय म्हणून आपण मायनस लिहत नाही आहे. कॉटचं कन्वर्शन टॅन मध्ये 15 डिग्री, 90 - आहे ना. कॉटला 10 मध्ये, टॅनला कॉट मध्ये कन्वर्ट करतो. आता काय करू आपण याला? cos 15 डिग्री sin 15 डिग्री आणि sin 15 डिग्री cos 15 डिग्री. ठीक आहे. टॅनला आणि कॉटला sin/cos आणि cos/sin लिहिलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर हे झालं cos² 15 डिग्री मायनस याला sin² 15 डिग्री अपॉन sin 15 डिग्री इंटू cos 15 डिग्री. काय झालं? cos² 15 डिग्री. बघा, याला मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटर सेम झाला. sin 15 डिग्री इंटू cos 15 डिग्री. याला मल्टिप्लाय केलं तर sin² 15 डिग्री आणि sin 15 डिग्री इंटू cos 15 डिग्री. डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजे वरच्यांचं सबट्रॅक्शन करता येईल. cos 15 डिग्री मायनस sin² 15 डिग्री. बरं, आता दोन फॉर्म्युले सांगतोय मी तुम्हाला. cos 2 थीटा आणि sin 2 थीटा याचे फॉर्म्युले आपल्याला माहिती पाहिजे. cos 2 थीटाचे फॉर्म्युला आहे, 4 फॉर्म्युले आहेत. cos² थीटा मायनस sin² थीटा. दुसरा फॉर्म्युला आहे 2 cos² थीटा मायनस 1 मायनस 2 sin² थीटा. काही नाही, cos² थीटा मायनस sin² थीटा जर लक्षात ठेवलं तर cos² थीटा sin² थीटाला मी लिहेल 1 मायनस cos² थीटा. तर cos² थीटा प्लस होऊन जाईल, इकडे येऊन जाईल 2 cos² थीटा मायनस 1 होऊन जाईल. cos² थीटाला तुम्ही 1 मायनस sin² थीटा लिहा, असा फॉर्म्युला आहे. आणि लास्ट काय आहे? 1 मायनस tan² थीटा अपॉन 1 प्लस tan² थीटा. हा एक फॉर्म्युला. sin 2 थीटाचे किती फॉर्म्युले आहे? 2. 2 sin थीटा इंटू cos थीटा आणि 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan² थीटा. हे फॉर्म्युले चांगल्या तऱ्हेने लक्षात असायला पाहिजे. cos 2 थीटा आणि sin 2 थीटाचे हे फॉर्म्युले बेसिक फॉर्म्युले आहेत, प्रत्येक ठिकाणी कामी पडणार. आणि हे जर फॉर्म्युले लन असतील तर हे न्यूमेरिकल झालं. हे न्यूमेरिकल झालं. कसं? ठीक आहे, आता आम्ही लन केले असं कन्सिडर करा सर. तर कसं होईल असा जर तुमचा प्रश्न असेल
तर बघा कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच हा होईल कॉस 2 इंटू 15 डिग्री कॉस 2 थिटा काय असतो कॉस 2 थिटा अप्लाय कसा करायचा फॉर्म्युला पाठ जरी झाला मी लर्न केलाही तरी तो अप्लाय कसा करायचा हे फार महत्वाचं आहे कशाला महत्व आहे अप्लाय कसा करायचा तर कॉस 2 थिटा म्हणजेच हा थिटा आहे तर काय होऊन जाईल कॉस स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर 15 डिग्री मायनस साइन स्क्वेअर 15 डिग्री हेच काय असं होईल आणि पण इथे तर 2 साइन सर याला थिटा कन्सिडर केलंय याला थिटा कन्सिडर केलंय तरी साइन थिटा इंटू कॉस थिटा दिसते आहे 2 साइन थिटा कॉस थिटा कुठे आहे तर तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता का बिलकुल करू शकता काही रॉंग लिहिलं काहीच नाही 2 कॅन्सल करून दाखवायचं साइन थिटा इंटू कॉस थिटाच आहे पण आता याच्यामुळे हा जरा फॉर्म्युला 2 साइन थिटा कॉस थिटा काय होईल साइन 2 थिटा म्हणजे साइन 2 इंटू 15 डिग्री अपॉन डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर होतो हा 2 वरती जाईल जम्प करून तर 2 आलं आणि हे आलं कॉस 30 डिग्री आणि हे आलं साइन 30 डिग्री 2 इंटू 15 30 डिग्री 2 इंटू 15 30 डिग्री आणि साइन 30 आणि कॉस 30 हे तर आपल्याला माहितीच असतं किती येतं कॉस 30 किती येतं √3/2 साइन 30 किती येतं 1/2 तर हा 2 आणि हा 2 कॅन्सल का ठीक आहे नाही कळलं कसं करायचं तर हे येऊनच जातं तसं हा 2 कॅन्सल झाला हा 2 वरती जाईल तर 2√3 झाला आन्सर आलं 2√3 ऑप्शन ए करेक्ट आहे ऑप्शन ए करेक्ट आहे बघून घ्या ठीक आहे नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया 7 नंबरचं तोपर्यंत तुम्ही कॅल्क्युलेशन मध्ये काही प्रॉब्लेम आहे का बघा काहीही प्रॉब्लेम नाहीये पण कसं केलं आपण तर एकदा बघा 7 नंबरचा क्वेश्चन आहे द व्हॅल्यू ऑफ sin 1 डिग्री sin 1 डिग्री प्लस sin 2 डिग्री प्लस sin 3 डिग्री प्लस 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 sin 359 डिग्री इज इक्वल टू याची व्हॅल्यू काढायची आणि हा क्वेश्चन आलेला होता कर्नाटका सीईटी 2016 कर्नाटका सीईटी 2016 ला क्वेश्चन विचारला होता याचे ऑप्शन्स आहेत केरला झालं का कर्नाटक 1 बी ऑप्शन आहे 180 सी ऑप्शन आहे 0 आणि डी ऑप्शन आहे 9 ठीक आहे तर याची व्हॅल्यू विचारलेली आहे आपल्याला साइन 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री इम्पॉसिबल तसं पाहिल्यास इम्पॉसिबल आहे व्हॅल्यू काढणं इम्पॉसिबल यासाठी आहे की सर आम्ही 15 डिग्री तर मोठ्या मुश्किलने लक्षात ठेवू शकतो 18 डिग्री साइन 18 डिग्री हेच तर मोठ्या मुश्किलने लक्षात ठेवू शकतो तर 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री हे तर फारच डिफिकल्ट आहे मग विचारलं का असं क्वेश्चन जर फारच डिफिकल्ट आहे याची व्हॅल्यू काढणे तर क्वेश्चन का विचारला तर काही ना काही तर असेल सर सोल्युशन असेल त्याचं बिलकुल याचं सोल्युशन आहे सोल्युशन असं आहे की हाच कन्सेप्ट जो आता आपण बघितला होता मी काय लिहितो बघा साइन 1 डिग्री पहिले लिहून देतो तुम्हाला साइन 2 डिग्री साइन 3 डिग्री प्लस 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 साइन 45 डिग्री प्लस 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 सगळेच येत आहेत ना साइन 90 डिग्री 45 ची आवश्यकता तशी नाहीये आपण डायरेक्ट साइन 90 पर्यंत जाऊ शकतो साइन 90 प्लस 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 करत साइन 180 डिग्री
प्लस 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 करत साइन 270 डिग्री प्लस प्लस म्हणजे 271 272 असं चाललोय आपण साइन 359 डिग्री असं लिहिलं. अच्छा बघा आता मी याला लिहितो साइन 1 डिग्री प्लस साइन 2 डिग्री, याला तर काही चेंज नाही करायचं, साइन 3 डिग्री इतकं लिहिलं. साइन 180 पर्यंत चाललो गेलो मी, साइन 180 पर्यंत, साइन 180 इथपर्यंत चाललो गेलो 180. मात्र आता बघा साइन 1 डिग्री साइन 2 डिग्री चाललो आहे आपण असं 45 90 लाईन्स येतील 1 डिग्रीच्या, स्प्लिट केलाय आपण फर्स्ट क्वाड्रंटला 90 पार्ट्स मध्ये. मग पुन्हा इकडे केलंय 90 पार्ट्स मध्ये 180 झालं. पण साइन फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये काय असतो पॉझिटिव्ह, त्याच्या सगळ्या व्हॅल्यूज काय येतील काही पॉझिटिव्ह. आता बघा आपण जसं 180 क्रॉस केलं तसंच इकडल्या व्हॅल्यूज काय येतील सगळ्या निगेटिव्ह, थर्ड क्वाड्रंट 270 पर्यंत, आणि इकडे 360 पर्यंत जर गेलो आपण तर काय येईल निगेटिव्ह व्हॅल्यूज, काय येतील निगेटिव्ह व्हॅल्यूज. मग याला आपण असं का नाही करायचं, 359 ला मी आता रिव्हर्स डायरेक्शनने विचार करतो, मी याला जर असं लिहिलं साइन 360 359 आहे ना, तर 359 ला काय लिहू शकतो आपण, याला लिहू शकतो प्लस करावं प्लस साइन 360 मायनस 1 डिग्री. काही रॉंग लिहिलं मी, काहीच रॉंग नाही, फक्त मी रिव्हर्स डायरेक्शननी 180 कडे येतोय, कारण की मला एक माहिती आहे, मला एक कन्सेप्ट माहिती आहे की फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये काय व्हॅल्यू येतात साइनच्या पॉझिटिव्ह, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइनच्या व्हॅल्यूज काय येतात निगेटिव्ह. तर मी पॉझिटिव्ह सगळ्या एका डायरेक्शनने लिहिल्या 1 1 1 1 1 1 करत पुढे साइनच्या समोर 1 डिग्री 2 डिग्री 3 डिग्री करत 180 पर्यंत गेलो, आणि इकडून येताना रिव्हर्स डायरेक्शननी आलो, रिव्हर्स डायरेक्शननी. तर मी काही रॉंग लिहिलं काहीच नाही, तर हे होईल साइन 359 358 असेल याच्या आधी, तर ते लिहिलं 360 मायनस 2 डिग्री. असं करत करत साइन 360 मायनस 3 डिग्री, असं करत करत मी कुठपर्यंत गेलो साइन 360 मायनस 181. किती होते 181 जर सबट्रॅक्ट केलं तर किती येत आहे 179 पर्यंत गेलो. ठीक आहे 179 पर्यंत गेलो. आता बघा बस एवढं लिहायचं, हे रिव्हर्स डायरेक्शन लिहिलं, हे असं लिहायचं आहे 180 पर्यंत. इथेच 180 करून देतो मी तुम्हाला, नाहीतर अजून कन्फ्युजन होईल. आणि इथून आपण 181 पासून स्टार्ट केलाय असं समजा, आणि आपण डायरेक्ट 360 पर्यंत गेलो आहे, आणि या डायरेक्शननी वरती लिहिलं, या डायरेक्शननी रिव्हर्स डायरेक्शननी इकडे आलो. आता बघा काय होईल साइन 1 डिग्री प्लस साइन 2 डिग्री प्लस साइन 3 डिग्री प्लस साइन करत 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 साइन 180 पर्यंत गेलो, आणि इकडे लिहिलं 360 मायनस 1. अच्छा त्याला कन्व्हर्ट करेल काही नाही, नाही साइनचं साइन मध्येच राहील. 360 काय आहे हॉरिझॉन्टल लाईन, 360 काय आहे हॉरिझॉन्टल लाईन, आणि कन्व्हर्शन होईल का नाही, साइनचं कशात होईल साइन मध्येच, साइन मध्येच राहील. तर साइन 1 डिग्री लिहून टाकायचं. साइन हा तर 360 मायनस थिटाच आहे ना 1 डिग्री. पण कोणता क्वाड्रंट चाललाय फोर्थ क्वाड्रंट, निगेटिव्ह, काही निगेटिव्ह. हे काय येईल अगेन निगेटिव्ह साइन 2 डिग्री. का बरं साइन 360 म्हणजे आता हे सगळे 360 लिहिल्यामुळे कशावर आहे, हे हॉरिझॉन्टल लाईनवर आहे. साइनचं कन्व्हर्शन होणार नाही, साइन साइनच राहील, आणि साइन थिटा म्हणून लिहावं लागेल. जो लिहिला असेल तो थिटा म्हणून लिहिल, हाही थिटा होऊन जाईल, तर 2 डिग्री झाला. पण क्वाड्रंट कोणता येतोय फोर्थ क्वाड्रंट. बरं 270 पर्यंत येईल सर,
270च्या नंतर तरी थर्ड क्वाड्रंट मध्ये साइन काय आहे, निगेटिव्हच आहे. सगळेच्या सगळे निगेटिव्ह साइन 3 डिग्री अप टू तुम्ही जर मायनस मायनसच येईल सगळं निगेटिव्ह असं करत करत गेले तर साइन लास्ट कोणता लिहिला होता 181 म्हणजे 180 करेक्ट आहे. हा साइन मायनस 181 ठीक. साइन 181 मी आपल्याला 179 पाहिजे तेव्हा तर लिहितो 181 ना, म्हणून इथे थोडं करेक्शन करून टाक. करेक्ट आहे ठीक आहे. तर हे कॅन्सल हे कॅन्सल हे कॅन्सल असं करत करत याच्या आधीची टर्म काय असेल साइन 179 ही पण टर्म कॅन्सल कारण की ही पॉझिटिव्ह आहे. हे सगळे वरचे पॉझिटिव्ह खालचे सगळे निगेटिव्ह आणि फक्त साइन 180 राहील आणि साइन 180 ची व्हॅल्यू काय असते 0. साइन 180 ची व्हॅल्यू काय असते 0. याचा आन्सर आहे ऑप्शन सी. सिंपल आहे सिंपल आहे. फर्स्ट 180 पर्यंत जायचं साइन लिहत, मग 181 पासून 359 पर्यंत जायचं, मग पुन्हा तसंच लिहायचं साइन 180 पर्यंत आणि याला रिव्हर्स डायरेक्शन घेऊन यायचं तर 360 मायनस 1 असं करून आणि मग फॉर्म्युला लावायचा. फॉर्म्युला म्हणजे आपला तोच साइन 360 मायनस थिटा तर मायनस साइन थिटा होतो. मायनस सगळे मायनस येतील 179 पर्यंत. हे सगळेच्या सगळे वरचे कॅन्सल होतील फक्त साइन 180 राहील आणि साइन 0 साइन 180 साइन 360 या सगळेच्या सगळ्या व्हॅल्यूज काय असतात 0. ह्या तर कॅन्सल झाल्या या तर 0 आल्या. याची आन्सर इज 0. ऑप्शन सी करेक्ट आहे. बघू 8 नंबरचा क्वेश्चन बघूया. If 2 sec 2 alpha is equal to tan beta plus cot beta, then the one of the value of then the one of the then one of value of alpha plus beta is कर्नाटका सीईटीचाच आहे क्वेश्चन. कर्नाटका सीईटी चा क्वेश्चन आहे 2000 चा आणि ऑप्शन्स आहेत π/4 π/2 π/4 π/2 सी ऑप्शन आहे पाय आणि 2 पाय. याला सॉल्व करू बघा काय दिलंय क्वेश्चन बघायला थोडा डिफिकल्ट वाटतो. 2 sec 2 alpha is equal to tan beta plus cot beta असं दिलंय. नाही वन ऑफ द व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा विचारलंय त्यांनी काय येईल. तर बघा मी याला पुन्हा एकदा लिहितो 2 sec 2 alpha is equal to tan beta plus cot beta. याला जर कन्व्हर्शन मी कॉस मध्ये केलं ना तर मला कारण की आपण साइन अल्फा प्लस बीटा कॉस अल्फा प्लस बीटा हे बघितले आहे त्याचे फॉर्म्युले पण आपल्याला माहिती आहे. तर का ना याला मी सेक मध्ये ठेवण्याच्या ऐवजी कॉस मध्ये कन्व्हर्शन करून टाकू. बिलकुल कॉस मध्ये कन्वर्ट करून टाकू. कशात कॉस मध्ये. तर याला तर इकडे घेऊन जावं लागेल आणि या क्वांटिटी पूर्णची पूर्ण क्वांटिटी आपण याला मी लागेल तर ब्रॅकेट देतो याला इकडे आलं तर हे राहील 2 tan बीटा प्लस कॉट बीटा इज इक्वल टू 1/sec 12 असं होईल. काय होईल 2/tan बीटा प्लस कॉट बीटा इज इक्वल टू 1/sec 12 रफा दफा याला इकडे आणलं याला इकडे आणलं. आता कॉट बीटा जो आहे ना कॉट बीटा तर कॉट बीटाला मी लिहितो tan बीटा प्लस 1/tan बीटा. काय लिहिलं मी कॉट बीटाला रेसिप्रोकल माहिती आहे तुम्हाला कॉटचा टॅन असतो तर 1/tan बीटा लिहिलं.
तसंच सायमल्टेनियसली मी दोन्हीकडे सॉल्व्ह करत चाललो आहे. 1/sec2 अल्फा आहे तर तो न्यूमरेटरला जाईन तर काय होईल cos2 अल्फा. काय होईल cos2 अल्फा. आणि टॅन बीटानी याला मल्टिप्लाय करतो आणि वरती घेऊन जातो तर 2 टॅन बीटा. हे माहिती आहे तुम्हाला टॅन स्क्वेअर बीटा प्लस 1/tan बीटा येईल आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर होतो इथे चालला जाईल 2 टॅन बीटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर बीटा. मी असं लिहिलं तर चालेल का टॅन स्क्वेअर बीटा प्लस 1 आहे तर 1 प्लस टॅन स्क्वेअर बीटा प्लस मध्ये काही फरकच नाही पडत. आधी कोणतीही टर्म घ्या. cos2 अल्फाचा आत्ताच फॉर्म्युला सांगितला होता मी टॅन मध्ये. करायचं का जर नाही केलं तरी चालेल. बघा कसं करू शकता तुम्ही पण नाही केलं तरी चालेल राहू दिलं. हा फॉर्म्युला तर लर्न आहे ना तुमचा sin2 अल्फाचा sin2 बीटाचा. आपण फॉर्म्युला थिटा मध्ये करतो. sin2 थिटाचे दोनच तर फॉर्म्युले लिहून दिले 2 sin थिटा इंटू cos थिटा आणि एक लिहून दिला होता 2 tan थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. तर हा फॉर्म्युला तर sin2 बीटाचा आहे इज इक्वल टू cos2 बीटा. ठीक आहे. आणि यांनी तर आपल्याला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू नाही मिळणार. आपण हे केलं सिम्प्लिफाय करत गेलो आणि सिम्प्लिफाय करून आपण या कन्क्लुजन वर आलो की sin2 बीटा इज इक्वल टू cos2 बीटा. सॉरी इथे अल्फा पाहिजे cos2 अल्फा या कन्क्लुजन वर आलो. पण आपल्याला व्हॅल्यू तर मिळाली नाही. मग काय करू शकतो ते एक आणखी कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. तुम्ही ग्राफ काढा. तुम्ही जर ग्राफ इथे सांगतो इथे जर दिसत असेल तर बघा आपण इथे ग्राफ काढूया. कशाचे साइन आणि कॉस्ट. इथे मी घेतलं पाय इथे घेतलं 2 पाय हे 3 पाय आणि साइन काढला हे π/2 हे 3 π/2 येईल हे 5 π/2 येईल. साइनचा ग्राफ असा आहे. साइनचा थोडा वरती काढतो लागेल तर हा साइनचा ग्राफ आहे. कशाचा आहे साइनचा ग्राफ साइन थिटा. हा साइन थिटाचा ग्राफ आहे. कॉस थिटाचा ग्राफ काढायचा असला तर π/2 इतक्यात घेतो. कॉस थिटा इथून असा स्टार्ट होईल असा. हा आहे कॉस थिटाचा ग्राफ. हा कशाचा आहे कॉस थिटाचा ग्राफ. साइन थिटा आणि कॉस थिटाचे जर ग्राफ माहिती असले मला तर त्याचा फायदा काय होईल यात कशाला सांगताय तर बघा साइन थिटा आणि कॉस थिटाची व्हॅल्यू कुठेच मिळत नाही असं जर कोणी म्हणत असेल तर हे ग्राफ काढून दाखवून द्यायचे की हा पॉइंट बघा हा पॉइंट बघा हा या पॉइंटला साइन थिटा आणि कॉस थिटाची व्हॅल्यू सेम होते. आत्ताच आपण पाहिलं होतं साइन π/4 साइन π/4 आणि कॉस π/4 1/√2 असते. म्हणजे कुठे ना कुठे ते दोन ग्राफ मिळतात आणि ती व्हॅल्यू असते π/4. ही काय असते π/4. म्हणजेच 2 बीटा आणि 2 अल्फाला π/4 तर कमीत कमी व्हावंच लागेल. कारण की यांनी जे ऑप्शन दिले ऑप्शन जे दिले तर आपण एक π/4 एक पाय प्लस π/4 ते करून बघू. और पाय प्लस π/4 पाय प्लस π/4 किती होतं 5π/4 5π/4. हा दुसरा पॉइंट आहे. हा दुसरा पॉइंट. ठीक आहे. बस इतकीच व्हॅल्यू काढू आपण. पुढची काढायची गरज नाहीये. 2π प्लस π/4 कारण की यांनी 2π दिलाय आणि अल्फा आणि बीटाची आपल्याला ऍडिशन पण करायची आहे. ठीक आहे. तर ती जास्त होऊन जाईल तर या दोन व्हॅल्यूज झाल्या. 2 अल्फा इज इक्वल टू एक तर π/4 2 अल्फा इज इक्वल टू 2 बीटा इज इक्वल टू म्हणजे आपण काय कन्क्लुजन वर आलो आपण आलो 2 अल्फा इज इक्वल टू 2 बीटा इज इक्वल टू π/4 असेल किंवा 2 अल्फा इज इक्वल टू 2 बीटा इज इक्वल टू 5π/4 असेल. म्हणजेच याला जर मी ऑब्झर्व केलं म्हणजे याची व्हॅल्यू π/4 असायला पाहिजे याची व्हॅल्यू π/4 असायला पाहिजे. वरचा आपण विचार करून राहिलोय तर अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू π/8 व्हायला पाहिजे. 2 इकडे येईल ना अल्फा इज इक्वल टू π/8 बीटा इज इक्वल टू π/8
आणि अल्फा प्लस बीटा काय होईल पाय बाय 8 प्लस पाय बाय 8 म्हणजेच 2 पाय बाय 8 म्हणजेच पाय बाय 4. तर अल्फा प्लस बीटा काय मिळेल पाय बाय 4. सर थांबा 5 पाय बाय 4 राहिलाय त्याची करून बघा बरं. ठीक आहे याची करू आपण याचा विचार करू. अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू काय झालं 5 पाय बाय 8 आणि अल्फा प्लस बीटा काय झालं 5 पाय बाय 8 प्लस 5 पाय बाय 8 म्हणजे 10 पाय बाय 8 म्हणजेच 5 पाय बाय 4. पण 5 पाय बाय 4 ऑप्शन मध्ये नाहीये. वन ऑफ द म्हटलंय ना मी वन ऑफ द व्हॅल्यू. वन ऑफ द व्हॅल्यू ही येते सॉरी ही येते ही नाही येत हे नाही येत हे नाही आहे हे आहे ही आहे आणि ही थर्ड स्टेप. तर याचा अर्थ तुम्हाला लक्षात आलं की आपल्याला जर ऍडव्हान्स मध्ये असे क्वेश्चन्स नाहीयेत जेई मेन्स मध्ये पण नाहीयेत त्याला तर विचारू शकतात असं काही नाहीये. पण आपल्याला जर विचारलाय वन ऑफ द व्हॅल्यू तर ऑप्शन सगळे चेक करून बघायचे येतात. ठीक आहे 2 तरी व्हॅल्यूज काढायच्या आणि 2 व्हॅल्यू मधून आपल्याला कळूनच जातं की कोणती व्हॅल्यू करेक्ट आहे. तर ती आहे अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू कारण की 2 अल्फा आणि 2 बीटाची व्हॅल्यू पाय बाय 4 आली तर अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू पाय बाय 8 आली आणि दोघांचं ऍडिशन पाय बाय 4 आलं. ऑप्शन हे करेक्ट. क्वेश्चन नंबर 9 बघूया. आणि हे कशावरून कळलं हे लक्षात ठेवा. ग्राफिकली ग्राफ साइन थिटा कॉस थिटा टॅन थिटा सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे ग्राफ यायला हवे. ग्राफ जर येत असेल तर इझिली आपण सॉल्व्ह करू शकतो काही गोष्टी. तर म्हणजे कन्सेप्ट ग्राफनी सुद्धा क्लिअर होतात. ठीक आहे क्वेश्चन नंबर आता बघणार आहोत आपण 9. क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 आहे इफ 2 sec 2 अल्फा अच्छा हा तर झाला आहे 1 minus tan 2 degree into cot 62 degree upon tan 152 degree minus cot 88 degree. याची व्हॅल्यू विचारलेली आहे. हा आहे एमपीईटी चा मध्य प्रदेश पीईटी 2011 आणि ऑप्शन दिलेले आहेत √3 -√3 बी ऑप्शन आहे -√3 सी ऑप्शन आहे √2 -1 आणि डी ऑप्शन आहे 1 -√2. चला निगेटिव्हच केलाय माझं. ठीक आहे बघा याची व्हॅल्यू विचारलेली आहे आपल्याला. तर इथे पण इम्पॉसिबल आहे tan 2 डिग्री काढणे. काही ना काही तर सोल्युशन असेलच याचं. ते सोल्युशन आपण बघूया. मी काय करतो लिहितो याला पहिले 1 minus tan 2 डिग्री cot 62 डिग्री अपॉन tan 152 डिग्री मायनस cot 88 डिग्री. तुम्हाला ना हा क्वेश्चन यासाठी विचारलाय की तुम्हाला कॉटचे फॉर्म्युले येतात का. हे तर असंच दिसतंय. कॉटचा फॉर्म्युल्यामध्ये काय येतं टॅनचं कसं आहे फॉर्म्युला असतो tan a प्लस बी tan a मायनस बी. tan a प्लस असतं किंवा मायनस असतं tan b अपॉन 1 प्लस असतं किंवा मायनस असतं tan a tan b. कॉट मध्ये काय होतं न्यूमरेटरला येतं. न्यूमरेटरला cot a cot b प्लस असतं 1 नाहीतर मायनस असतं 1 आणि खाली tan b cot b मायनस cot a cot b प्लस cot a अशा प्रकारे येतं. हा तर फॉर्म्युला कॉट सारखा वाटतोय. का ना मी या टॅनला आणि या टॅनला आणि या टॅनला कॉट मध्ये कन्वर्ट करून टाकू. बिलकुल कॉट मध्ये कन्वर्ट करून टाकेल मी याला. तर काय होईल टॅनला कसं लिहायचं tan
90 डिग्री मायनस 2 आलं पाहिजे 88 डिग्री, म्हणजे tan 2 डिग्रीच लिहिलं मी, cot 62 डिग्री अपॉन tan 152. अच्छा, याला कन्व्हर्शन कशात करायचं आहे? कॉट मध्ये. तर तुम्ही म्हणाल की 180 क्लोज आहे सर, 180 क्लोज आहे, 180 क्लोज आहे, पण 180 मायनस थिटा करेल तर ते टॅनचं कन्व्हर्शन टॅन मध्येच राहील. आपल्याला कॉट करायचं आहे म्हणजे 90 तर पिक्चर मध्ये आणावंच लागेल, म्हणून ते होईल टॅन 90 प्लस 62 मायनस कॉट. कॉटला जसंच्या तसं राहू द्या, कॉटला हात नाही लावायचा. हे झालं 1 मायनस हा थिटा आहे, तर हे कॉट मध्ये होईल. 90 काय करतो? व्हर्टिकल लाईन, तर कॉट मध्ये कन्व्हर्शन होईल 88 डिग्री. आणि साइन पॉझिटिव्ह येईल की निगेटिव्ह येईल? तर ते फर्स्ट क्वाड्रंट मध्ये म्हणजे पॉझिटिव्ह येईल. याच्या आधी निगेटिव्ह होतं म्हणून लिहिलं आपण. ठीक आहे, कॉट 62 अपॉन हे झालं टॅनचं कन्व्हर्शन, टॅन कॉट मध्ये होईल कॉट 62 डिग्री, पण 90 प्लस 62 सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन निगेटिव्ह असतो म्हणजे मायनस, कारण कॉट 62 तर पॉझिटिव्ह येणार आहे आणि याची व्हॅल्यू तर आपल्याला निगेटिव्ह पाहिजे, म्हणून हे निगेटिव्ह मायनस कॉट 88. ठीक आहे, पण आपला फॉर्म्युला होता कॉट ए कॉट बी मायनस 1 किंवा प्लस 1. इथून आपल्याला निगेटिव्ह साइन बाहेर काढलं तर लिहिलं कॉट 88 इंटू कॉट 62 मायनस 1, कारण की इथून मायनस काढलं तर हे मायनस झालं हा प्लस झालं, आणि इथून मायनस कॉमन काढलं तर झालं कॉट 62 प्लस कॉट 88. काय झालं? मायनस मायनस कॅन्सल. तर वरचा हे मायनस मायनस कॅन्सल झालं तर आता लिहायची गरज नाही. काय फॉर्म्युला दिसते? याला जर ए म्हटलं, याला बी म्हटलं तर कॉट बी कॉट ए, कॉट ए इंटू कॉट बी मायनस 1 अपॉन कॉट बी प्लस कॉट ए. सर हा तर कॉट ए प्लस बी चा फॉर्म्युला आहे. कॉट ए प्लस बी म्हणजेच 88 प्लस 62 म्हणजेच कॉट 150 डिग्री, बरोबर आहे. 88 प्लस 62 150 डिग्री, आणि कॉट 180 कॉट 180 मायनस 30 करून टाकू म्हणजे 150 झालं. ठीक आहे. अच्छा, ही हॉरिझॉन्टल लाईन आहे म्हणजे कॉट मध्येच कन्व्हर्शन होईल, पण मायनस काही मायनस, कारण की सेकंड क्वाड्रंट मध्ये चाललाय, तर काही मायनस कॉट 30 कॉट थिटा, कॉट थिटाच येईल पण मायनस येईल. कॉट 30 तर माहिती आहे आपल्याला काय असते, मायनस रूट 3. ऑप्शन बी, ऑप्शन बी करेक्ट आहे. नो मायनस येईल, आणि कॉट 30 किती असते? रूट 3. किती असते? रूट 3. ठीक आहे, चला आपण नेक्स्ट क्वेश्चन लिहूया 10th नंबरचा. If tan 20 degree is equal to lambda, then tan 180 degree, 160 degree minus tan 110 degree upon 1 plus tan 180 degree 160 degree sorry into tan 110 करेक्ट आहे. हा आहे TS. TS म्हणजे तेलंगणा स्टेट EAMCET चा 2017 चा क्वेश्चन, आणि याचे ऑप्शन्स आहेत 1 प्लस लॅम्बडा स्क्वेअर बाय 2 लॅम्बडा. बी ऑप्शन आहे 1 प्लस लॅम्बडा स्क्वेअर अपॉन लॅम्बडा. सी ऑप्शन आहे 1 माइनस लैम्डा स्क्वायर
अपॉन लॅमडा आणि डी ऑप्शन आहे 1 मायनस लॅमडा स्क्वेअर अपॉन 2 लॅमडा. काही नाही करायचं, हा क्वेश्चन सिंपल वेनी आपण सॉल्व्ह करूया. क्वेश्चन सिंपल वेनी सॉल्व्ह करूया. मी तुम्हाला एक आयडिया देतो इथे. सगळ्यात पहिले आपण एक ट्रिक यूज करू इथे. कोणती? जर tan 20 डिग्री इज इक्वल टू लॅमडा दिलाय तर 1 अपॉन cot 20 डिग्री इज इक्वल टू लॅमडा होऊन जाईल. म्हणजे cot 20 डिग्री इज इक्वल टू काय होईल? 1 अपॉन लॅमडा. कॉटला इकडे आणलं, लॅमडाला इकडे आणलं. रेसिप्रोकल आहे ना. तर tan याच्यावरून आपण काय केलं की tan 20 लॅमडा आहे तर cot 20 काय होईल? 1 अपॉन लॅमडा. बस हा कन्सेप्ट जर कळला असेल तर आपण पहा आता 160 ला मायनस tan 110 ला मी कसं कन्वर्ट करतो. 1 प्लस tan 180 160 आणि tan 110 मला 20 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. माझ्याजवळ tan 20 ची व्हॅल्यू आहे, cot 20 ची व्हॅल्यू आहे आणि लॅमडा मध्ये आन्सर आहे सगळे. तर मला 20 डिग्री कन्वर्ट करायचं. तर मी याला लिहितो tan 180 मायनस 20. काही रॉंग लिहिलं? काहीच नाही. 180 मायनस 20 160 मायनस tan 110 90 प्लस 20. हे काही रॉंग लिहिलं? बिलकुल नाही. 110 होता. बस एकदा केलं की इथे लिहिता येतं. मग tan 180 मायनस 20 याचा पुन्हा विचार कराल असं नाही झालं पाहिजे. tan 90 प्लस 20 इज इक्वल टू tan. अच्छा, ही लाईन कोणती आहे? ही तर लाईन सर हॉरिझॉन्टल लाईन आहे. 180 tan ला कन्वर्ट नाही करणार, टॅनच राहील. tan 20 पण अँगल चाललाय 160. सेकंड क्वाड्रंट निगेटिव्ह येईल, त्याच्या आधी निगेटिव्ह. आता जो कन्सेप्ट पाहिला होता ना आपण सुरुवातीला, तो कन्सेप्ट पहा किती कामी येऊन राहिला. मायनस tan 90 प्लस 20 तर 90 व्हर्टिकल लाईन कॉट मध्ये कन्व्हर्शन होईल. cot 20 लिहून टाका. बर आणि साइन सेकंड क्वाड्रंट मध्ये चाललाय तर निगेटिव्ह, कारण की सेकंड क्वाड्रंट मध्ये tan निगेटिव्ह असतो. सिमिलरली इथे पण आपण tan 180 मायनस हे काय होईल? tan मध्येच कन्व्हर्शन होईल आणि सेकंड क्वाड्रंट चाललाय म्हणून निगेटिव्ह. tan चं कन्व्हर्शन cot मध्ये cot 20 90 व्हर्टिकल लाईन अगेन सेकंड क्वाड्रंट चाललाय तर निगेटिव्ह. तर याचा आन्सर आलं मायनस tan 20 डिग्री मायनस मायनस प्लस cot 20 डिग्री अपॉन 1. हा मायनस मायनस प्लस झाला आणि प्लस प्लसच झालं. tan 20 इंटू cot 20. ऍक्च्युली हे कॅन्सल पण होतं. याचा आन्सर 1 येतो. रेसिप्रोकल आहे ना. तर tan 20 tan थिटा इंटू cot थिटा 1 येतं. व्हॅल्यू लिहायची गरज नाही. लॅमडा 1 बाय लॅमडा. इथे काही मायनस tan 20 ची व्हॅल्यू मायनस लॅमडा, याची इन cot ची 1 अपॉन लॅमडा अपॉन 1 प्लस 1. काय आन्सर आलं? मायनस लॅमडा स्क्वेअर प्लस 1 अपॉन लॅमडा अपॉन 2. तर हे झालं 1 मायनस लॅमडा स्क्वेअर. बघा हा लॅमडा खाली जाईल तर 2 लॅमडा होईल आणि 1 पहिले पॉझिटिव्ह पहिले लिहू, निगेटिव्ह नंतर लिहू. 1 मायनस लॅमडा स्क्वेअर 1 मायनस लॅमडा स्क्वेअर अपॉन 2 लॅमडा. ऑप्शन डी करेक्ट आहे. ऑप्शन डी करेक्ट आहे. ठीक आहे, ऑप्शन डी करेक्ट आहे. बघून घ्या. 11th क्वेश्चन. नंबरचा बघूया. 11 नंबरचा tan 70 डिग्री विचारलाय त्यांनी इक्वल टू DCE. कधी विचारलाय? DCE ला 2002 ला. याचे ऑप्शन्स आहे tan 20 डिग्री प्लस tan 50 डिग्री
tan 20 डिग्री प्लस tan 50 डिग्री. बी ऑप्शन है 2 tan 20 डिग्री प्लस tan 50 डिग्री. सी ऑप्शन है tan 20 डिग्री प्लस 2 tan 50 डिग्री. आणि डी ऑप्शन आहे 2 tan 20 डिग्री प्लस 2 tan 50 डिग्री. असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. बघा 70 डिग्रीची व्हॅल्यू विचारलेली आहे, तर आपल्याला आणि ऑप्शन मध्ये 20 आणि 50 डिग्री दिसते, तर आपल्याला याला मी असं लिहिलं तर चालेल का, tan 70 डिग्री इज इक्वल टू tan 20 प्लस 50 डिग्री. काही रॉंग नाही लिहिलं, बरोबर. याला ए म्हणतो, याला बी म्हणतो. कन्वर्ट केला ना मी 20 आणि 50 मध्ये. tan 20 डिग्री प्लस tan 50 डिग्री 1 मायनस tan 20 डिग्री tan 50 डिग्री असं tan 70. पण ऑप्शन जे आहे त्याचं तर म्हणणं आहे ऑप्शन पहिलं ऑप्शन तर रॉंगच झालं. याची व्हॅल्यू 1 कशी येणार आहे, म्हणजे याचे आन्सर 0 व्हायला पाहिजे, तेव्हा कुठे tan 70 इज इक्वल टू येईल. तर आपण ऑप्शन चेक करण्याच्या ऐवजी डायरेक्ट आता काय करू की याला इकडे नेऊन मल्टिप्लाय करू, कारण की मल्टिप्लाय करून tan 70 इंटू 1 tan 70 तर येईलच. बघू काय होतं. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर tan 70 नी 1 मायनस tan 20 इंटू tan 50 नी मल्टिप्लाय केलं, तर tan 70 आणि हे येईल tan 20 tan 50 आणि tan 70 इज इक्वल टू tan 20 प्लस tan 50. tan 70 इज इक्वल टू, याला तिकडे नेलं पण न्यायच्या आधी बघा tan 20 70 तर दिसतच नाहीये, 20 आणि 50 मध्येच कन्वर्शन करावं लागेल. तर मी याला असं केलं tan 20 tan 50 आणि थोडं फास्ट म्हणू शकता tan 70 चं कॉट मध्ये कन्वर्शन होतं, tan 90 मायनस 20. tan 70 ला काय लिहू शकतो, tan 90 मायनस 20 म्हणजेच cot 20. tan 70 चं कन्वर्शन cot 20 होतं, एकदा बघून घ्या. ठीक आहे, हे तर कॅन्सल झालं, म्हणजे इथे काय राहिलं tan 70 डिग्री मायनस tan 50. तो या साईडला आणला तर झाला tan 20 प्लस 2 टाइम्स tan 50. काय केलं मी, tan 70 मायनस tan 50 आहे, त्याला या साईडला आणलं तर प्लस होऊन जाईल, tan 50 प्लस tan 50 ट्वाइस tan 50 झाला. तर ऑप्शन काय आला, सी करेक्ट. ऑप्शन सी करेक्ट. बघू. ठीक आहे, नेक्स्ट न्यूमेरिकल 12th नंबरचं. नंबरचा क्वेश्चन दिलाय, सेक 50 डिग्री प्लस tan 50 डिग्री इज इक्वल टू, आणि क्वेश्चन विचारला डीसी 2002 ला. याचे ऑप्शन दिले ये tan 20 डिग्री प्लस tan 50 डिग्री. तेच ऑप्शन्स होते, मिटवायची गरज नव्हती. 2 tan 20 डिग्री प्लस tan 50 डिग्री. सी ऑप्शन है tan 20 डिग्री प्लस 2 tan 50 डिग्री. आणि डी ऑप्शन आहे 2 tan 20 डिग्री प्लस 2 tan 50 डिग्री. हे ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, याला सॉल्व करूया. तर ठीक, हा थोडा याच्यापेक्षा डिफिकल्ट आहे न्यूमेरिकल.
हा न्यूमेरिकल थोडा डिफिकल्ट आहे बघा. सेक 50 आणि tan 50 तर इकडे आहेच. सेक 50 ला कशात तरी कन्वर्ट करावं लागेल. तो 20 मध्ये tan 20 मध्ये करणे म्हणजे इम्पॉसिबल वाटतं. इम्पॉसिबल काय करू शकतो तर चला आपण थोडा विचार करूया. सेक 50 डिग्री प्लस tan 50 डिग्री याला मी असं लिहितो. सेक 50 डिग्री मायनस tan 50 डिग्री प्लस ट्वाइस tan 50 डिग्री. का बरं बघा tan 50 होतं मायनस लिहिलं कारण की मला माहिती आहे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा काय होतं 1 होतं. म्हणून मी फॉर्म्युला लावण्याचा प्रयत्न करून राहिलोय. मी काय करत आहे तुम्हाला वाटत असेल हा एक्स्ट्रा का लिहिला सरांनी. एक्स्ट्रा नाही लिहिलाय ते ऍडजस्टमेंटच केलाय. पण का लिहिला कारण की मला माहिती आहे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 होतं. सेक थिटा प्लस टॅन थिटा सेक थिटा मायनस टॅन थिटा हे त्याचे पार्ट्स आहेत म्हणजे फॅक्टर्स आहेत. ठीक आहे तर असं कन्वर्ट केलं. अच्छा तरी पण 20 डिग्री मध्ये आणायचं आहे. काय करू शकतो तर एक काम करू शकतो ना. आता तुम्ही थोडं फास्ट याचे आन्सर लक्षात ठेवा. आपण जसं पाहिलं की tan 20 डिग्री म्हटलं तर cot 70 आलं पाहिजे म्हणजे दोघांची ऍडिशन 90 डिग्री. तर सेकचं कन्व्हर्शन कोसेक मध्ये करायचं आहे तर 90 मायनस 40 करावं लागेल आणि ते म्हणजे कोसेक 40 डिग्री. इतकं फास्ट यायलाच पाहिजे. आणि टॅनचं मायनस कॉट 40 डिग्री प्लस 2 टॅन. हा इतर फॉर्म्युलाच आहे. कॉसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आहे ना. पण आता याचा हाफ अँगल 20 डिग्री होऊन राहिला आहे. मला इथे प्रॉब्लेम काय होता की 50 डिग्री होतं त्याचा हाफ अँगल 25 येत होता. मला 20 मध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणून मी कॉसेक मध्ये आणलं. बस कॉसेक काय असतं 1 अपॉन साइन 40 आणि कॉट काय असतं कॉस 40 अपॉन साइन 40 प्लस 2 याला हात नाही लावायचा कारण की इकडे दिसून राहिले आहेत ना म्हणून. ते झालं 1 मायनस कॉस 40 डिग्री अपॉन साइन 40 डिग्री प्लस 2 टॅन 50 डिग्री. 1 मायनस कॉस तर आता आपण बघितले होते कॉस 2 थिटाचे फॉर्म्युले. कॉस 2 थिटा काय होतं 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि हा अच्छा प्लस पाहिजे आपल्याला 1 मायनस कॉस 2 थिटा करायचं आहे ना आपल्याला. ठीक आहे तर साइन मध्ये करावं लागेल. साइन मध्ये जर केलं तर 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला आहे. म्हणजे कॉस 2 थिटाला तिकडे नेऊन याला होईल हा इकडे आणला तर 2 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस 2 थिटा असं म्हणजे. तर 1 मायनस कॉस 2 थिटा तर तो काय होतो 2 साइन स्क्वेअर आणि या अँगलचा हा म्हणजे 20 आणि साइन 40 2 इंटू 20 डिग्री आहे तो म्हणजे साइन 2 थिटा. थिटा जर 20 डिग्री कन्सिडर केला तर साइन 2 थिटाचा फॉर्म्युला लावू शकतो 2 साइन 20 डिग्री इंटू कॉस 20 डिग्री प्लस 2 टॅन 50 डिग्री. बस 2 कॅन्सल एक साइन कॅन्सल इथे राहिला साइन 20 डिग्री अपॉन कॉस 20 डिग्री म्हणजे टॅन 20 डिग्री प्लस 2 टॅन. याचा आन्सर आलं टॅन 20 डिग्री म्हणजे ऑप्शन अगेन सी करेक्ट. ऑप्शन सी सिंपल. ठीक आहे चला नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. याच्यानंतरचं तर न्यूमेरिकल एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे मित्रांनो. 13 नंबरचं लिहायलाच फक्त लागतं तिथे. साइन स्क्वेअर 17.5 साइन स्क्वेअर 75.5 डिग्री प्लस साइन स्क्वेअर 72.5 आणि हा क्वेश्चन विचारला होता कर्नाटका सीईटी. हा कर्नाटका
CD कधी विचारला होता 2007 ला. ठीक आहे. आणि ऑप्शन्स आहे त्याचे cos स्क्वेअर 30, बी ऑप्शन आहे नाही 90 आहे, tan स्क्वेअर 45, सी ऑप्शन आहे cos स्क्वेअर 30 आणि डी ऑप्शन आहे sin स्क्वेअर 40. ठीक आहे. हे ऑप्शन दिले. तर हा न्यूमेरिकल एकदम सिंपल आहे मित्रांनो. कसा काय मी तुम्हाला एक ट्रिक सांगतोय ती लक्षात ठेवा. साइन स्क्वेअर दिसलाय किंवा कॉस स्क्वेअर दिसलं आणि या दोन अँगलचा सम 90 डिग्री होत असेल तर त्याचा आन्सर 1 येतो. त्याचा आन्सर 1 येते. जर साइन स्क्वेअर असेल आणि या दोन अँगलचा सम 90 डिग्री येत असेल किंवा साइन किंवा कॉस काही असू द्या तर त्याचा आन्सर 1 येते. बघा साइन स्क्वेअर 17 डिग्री 17.5 आणि साइन स्क्वेअर लिहिलेला आहे तर मी याला असं लिहितो साइन 72.5 चा स्क्वेअर आणि असं चालतं. हा होल स्क्वेअर असतो साइन स्क्वेअर 17.5 प्लस मी याला लिहिलं साइन 90 मायनस 17.5. बरोबर आहे, काहीच रॉंग नाही केलं. 90 मायनस 17.5 72.5 होत. साइन स्क्वेअर 17.5 प्लस हे काय होईल कॉस मध्ये कन्वर्शन आणि फर्स्ट क्वाड्रंट आहे पॉझिटिव्ह. तर कॉस 17 हा थीटा आहे ना 90 मायनस थीटा तर कॉस मध्ये होईल. यालाच लिहू शकतो साइन स्क्वेअर 17.5 प्लस कॉस स्क्वेअर 17.5. क्लिअर. हे तर 1 झालं. पण सर ऑप्शन मध्ये 1 कुठेच नाहीये. कॉस 90 किती असते 0 म्हणजे याचा आन्सर आहे 0 चा स्क्वेअर 0. tan 45 1 त्याचा स्क्वेअर 1च म्हणजे याचा आन्सर आहे tan स्क्वेअर 40. ऑप्शन त्यांनी अशा याच्यात दिला आन्सर 1 येतो. cos स्क्वेअर 30 √3/2 चा स्क्वेअर म्हणजे 3/4 याचा आन्सर येतो 3/4. हे 0 हे 1 आणि sin स्क्वेअर 45 sin 45 येतं 1/√2 म्हणजे याचा स्क्वेअर 1/2. ऑप्शन बी करेक्ट. क्लिअर. ठीक आहे बेटा. तर इथे आपलं आज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अलाइड अँगल हा टॉपिक संपला आहे. आपण थोडा जास्त वेळ घेतला पण हा टॉपिक कंप्लीट केला आहे. उद्याला आपण किंवा नेक्स्ट क्लासमध्ये आपण काय बघणार आहोत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ मल्टिपल अँगल. ठीक आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू.